मजदूर आज पिंपरी चिंचवड शहर के थर्मैक्स चौक पर बड़ी संख्या में इकट्ठा हुए और केंद्र सरकार के खिलाफ जोरदार विरोध किया। यस इंडिया ट्रेड डील और लेबर कोड के खिलाफ मजदूर आज हर राज्य और देश में विरोध कर रहे हैं, जिसके तहत महाराष्ट्र राज्य के मजदूर संघर्ष महासंघ ने मजदूरों को बचाने के लिए विरोध प्रदर्शन किया है। मजदूरों के साथ गलत करने वाले 4 लेबर कोड को रद्द करो, सभी असंगठित मजदूरों के लिए असरदार सोशल सिक्योरिटी लागू करो, फिक्स्ड टर्म वर्कर एम्प्लॉय सिस्टम को खत्म करो, मजदूरों के लिए नुकसानदायक 12 घंटे के काम के शेड्यूल को खत्म करो। इस विरोध प्रदर्शन में मजदूरों ने कई मांगे रखी हैं। युवा मजदूर नेता काशीनाथ नखाते ने ये भी चेतावनी दी है कि अगर मांगे नहीं मानी गई तो वे भविष्य में और भी जोरदार विरोध करेंगे। देशभरातल्या केंद्रीय कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्यातली कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये आम्ही देशव्यापी संप पुकारलेला आहे। त्याच्यामध्ये श्रमिक, कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर हे मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मागण्या आज बुलंद करत आहेत। एक तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांवरती अन्यायकारक कायदे लादण्यात येत आहेत। भारत आणि अमेरिकेचा करार करून आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना अन्याय करण्याचं काम सुरू आहे आणि देशभरातील कामगारांनी, कष्टकऱ्यांनी हक्कानं न्यायानं मिळालेले 44 कामगार कायदे ते रद्द करून 4 श्रम संहिता करण्यात आलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये कामगारांना कामगार म्हणून अधिकार राहणार नाही, संघटना स्थापन करण्याचा अधिकार राहणार नाही आणि संयुक्तिक कलेक्टिव्ह बार्गेनिंग ज्याला आपण म्हणतो, संघटनात्मकरित्या पगार असेल, बोनस असेल आणि त्याचबरोबर परमनंट कामगार असेल, ही व्यवस्था नष्ट करण्याचं काम सरकार करतंय। त्याला विरोध म्हणून आमचे कामगाराचे हिताचे हक्काचे कायदे अबाधित राहावेत यासाठी या मागण्या आहेत। संबंधित कामगार मंत्र्याशी आम्ही वारंवार भेटतोय। पीएमओ पोर्टलला आम्ही मागण्याचं निवेदन सादर केलेलं आहे आणि केंद्रीय संघटनांनी, पंतप्रधान असतील आणि केंद्रीय कामगार मंत्री असतील त्यांच्याशी संपर्कात आहेत। आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी असंघटित कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, शेतमजूर, मच्छीमार, त्याचबरोबर घरेलू कामगार, बांधकाम मजूर, फेरीवाला हे सर्व घटक जो आहे हा घटक सुद्धा उतरलेला आहे यामध्ये संपामध्ये, कारण त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, त्याच्या म्हातारपणाची पेन्शन म्हणून त्यांची सुविधा झाली पाहिजे। पुढच्या कालावधीमध्ये हा इशारा आंदोलन होतं, पुढच्या कालावधीमध्ये बेमुदत आंदोलन करू, रास्ता रोको आंदोलन होईल, कारण देशाच्या सकल उत्पन्न ज्याला आपण GDP म्हणतो त्याचा 65% वाटा हा आमच्या कष्टकऱ्यांच्या आणि कामकऱ्यांच्या घामातून आणि श्रमातून निर्माण होतो। त्यामुळे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या कष्टकरी वर्गाकडे दुर्लक्ष करू नये। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।